नवरींची आई जवई बुवा आवाज दे ना जवई बुवा. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालवी म्हणजे स्नेहा. आता मी आज थोडंसं आपण गेट रेडी विथ करू किंवा व्हिडिओ लांबला तर मी हा कट करीन. आता मी आमच्या चिल्ल्या पिल्ल्याने माझ्यासाठी केळवण ठेवलाय, अनिकेतानं आमच्यासाठी. तर 9 वाजून राहिले, 7 वाजतापासून फोन आलता ताई ये. पण मी अमरावतीने आलो, थोडंसं थकलो बिकलो होतो. तर आता केळवणसाठी चाललो. तर असं ऐकण्यात आलं की खूप चांगलं केलं, तर चला पाहू. मी पटकन रेडी होतो, ड्रेस प्रेस करते मयूर. तर पटकन रेडी होतो आणि तुम्हाला दाखवतो की कसं काय. तुम्हाला सर्वांना सांगायचंच राहिलं की केळवणसोबत आमची जी पणू आहे मामाची पोरगी, तिचा बड्डे आहे. तर पहिले बड्डेच जाणार आहे आम्ही, नंतर केळवण जाणार आहे, केळवण करायला जाणार आहे. एका गल्लीचा फरक आहे, इकडून पणू राहते एक गल्ली आहे आणि इकडून नंदनी राहते. तर इथचा बड्डे झाला की लगेच इथं आम्हाला जायचं आहे केळवणसाठी. मयूर दादा मला ड्रेस प्रेस करून यांना मस्त पाणी शिपडलं आणि डागं पाडून दिले. तर ही झाली आहे मी थोडीफार रेडी. पूर्ण लुक पहा असं घातलेलं आहे मी. तर आता मी पटकन जातो, पहिले बड्डेत जातो आणि तिथून मग तुम्हाला आता डायरेक्ट बड्डेमध्ये घेऊन चलतो. बड्डेची क्लिप पहा आणि नंतर आमचं केळवणची पहा. हे नवरीचे मामा, नवरीची बहीण, नवरीची आजी, नवरींचे भाऊ, नवरदेव, नवरींच्या बहिणी. व्हिडिओ शूटिंग आणि बर्थडे गर्ल. अरे हे गर्ल कुठून आली? नवरींची आई जवई बुवा आवाज दे ना जवई बुवा. हॅपी बर्थडे कोनुगो मामेली जान फुगे आता बर्थडे झालेला आहे. आता केळवणसाठी चाललो. चला बरं मम्मी तर माया काढून दे बस. फोटो सेशन एक बाकी आहे पर्यंत पोहोचलेला आहे. नाली दाखव, नाली पास. आणि हे बघा, आणि आम्ही ज्या मॅडमच्या घरी जाणार आहोत तिथं रस्ताही नाही. व्हिडिओ साठी चांगलं करायला एकदम सिरियस आणि राहू दे. अक्षित नको लावू, चाकणं लय आत ना फुलं. अरे बाप लाईट वाले कुठे गेले? बेटी आपले दिवस थांब ना, होत द्या. हे बसा ना, फुलं नाही उडत, आम्ही चिपकवल्यात बरोबर. जय करतो एकामेकाला. वाव म्हटल्याबरोबर टाळ्या वाजवायच्या. वाव काय दंडू एक लहान बजा 1 2 3 बजा कुछ भी डुम डुम टॅण्या. जवा जेवले जाऊ. साक्षी बसू तिकडून, साक्षी बसू तिकडून. फोटो साठी अरे बेकार. कल्ला कल्ला सासून फोटो पाहिले काय म्हणत, अरे ती सासू अशी बसली सासू बस जोडून बसून
टाक फुलं. हे ताई लावते ना तिले. आता टाक हे दोघांवरही टाक ना. थँक्यू. तुम्हाला माहित होतं काय? सासूले तू निघून जाय बाई. आमचा सरकारी माणूस लाईटवाला ऑर्डर स्वीकारला जातील. नंदनी आणि साक्षी या नव दोघी उभे राहा. या दोघींनी एवढं मस्त आमचं केळवण केलं. जेवणात एवढे आयटम बनवले की तेवढे आम्हाला धकली नाही. आणि छान छान गिफ्ट दिलं त्यांनी आम्हाला, मयूरसाठी हे आणि माझ्यासाठी हे. मेन म्हणजे अपेक्षा नव्हत्या, पाहू शकता हायडून. छोटा पॅकेट बडा धमाका. दोघींनी केलं असं वाटलंही नव्हतं. आणि स्वयंपाक पाहणं तुम्ही सगळं म्हणजे एकेका याच्यामध्ये दोन आयटम केले. जेवढे आम्ही सांगत आहे की ताटात खाल्ली नाही तेवढे आयटम त्याने बनवले. तर त्यांना मनापासून खूप खूप थँक्यू. आता याची वसुली तुम्ही दोघी जणी लग्नात करता. तर चला आजचा ब्लॉग इथेच खतम करतो. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय.